अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तके वाचनात घेतली आहेत, जी साधकांसाठी अत्यंत उपयोगी अशी आहेत. आता सध्या आपण परमपूज्य दादांलिखित साधना जिज्ञासा हे सर्व साधकांना उपयोगी असे पुस्तक वाचत आहोत. आजचा प्रश्न असा आहे की साधू सत्पुरुषांचे दर्शन कसे घ्यावे. उत्तर: सद्गुरु तत्व सर्वत्र असले, एकच असले तरी अधिकारपरत्वे दर्शनाची पद्धत थोडी बदलते. त्यासाठी असलेले शास्त्रशुद्ध नियम थोडक्यात असे सांगता येतील. 1. आपल्या मोक्षगुरूंना सद्गुरूंना ज्यांनी शक्तिपात दीक्षा दिली आहे अथवा शक्तियुक्त नाममंत्र दिलेला आहे अशा पूर्णपणे शरणागत व्हावे. त्यांना भगवत स्वरूपच मानून साष्टांग नमस्कार घालावा. स्त्रियांनी घालू नये. नाहीतर गुडघे टेकून दोन्ही हातांच्या मुठी अंगठे आत घेऊन करून एकमेकांना जुळवून समोर जमिनीवर ठेवून मस्तक जमिनीला टेकवावे. या प्रकाराने स्त्री पुरुष अशा सर्वांनाच नमस्कार करता येतो. नमस्कार करतेवेळी मनोमन स्वतःच्या अपराधाबद्दल क्षमायाचना करून त्यांच्या निर्मळ निरपेक्ष भक्तीची, प्रेमाची आणि सेवाभावाची मागणी त्यांच्याकडे करावी. 2. आधी सद्गुरू दर्शन व मग देवदर्शन करावे. 3. आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू अथवा परमगुरू यांच्या स्थानी प्रथम ज्येष्ठताक्रमानुसार त्यांना प्रणिपात करून मगच आपल्या सद्गुरूंना नमस्कार करावा. 4. आपले सद्गुरू इतर संत महात्म्यांबरोबर अथवा ब्रह्मवृंदांबरोबर असल्यास आपल्या सद्गुरूंना प्रथम प्रणिपात करून नंतर इतर सगळ्यांना मिळून एकच नमस्कार करावा. देवांना, ब्राह्मणांना, संतांना, सद्गुरूंना व वडीलधाऱ्यांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. एका हाताने त्यांना नमस्कार केल्यास आपले सगळे पुण्य त्या क्षणी नष्ट होते असे शास्त्र आहे. 6. देवता मूर्तींना, सद्गुरूंना आपणहून चरणस्पर्श करून नमस्कार करू नये किंवा तसा आग्रही धरू नये. सद्गुरूंनी आपण होऊन कधी परवानगी दिलीच तर मात्र ती संधी सोडू नये. 7. सद्गुरूंना नमस्कार करताना नेहमी त्यांच्या परमपावन कृपेचे मंगल प्रवाह आपल्या ब्रह्मरंध्रात प्रवेश करीत आहेत अशीच भावना ठेवावी. 8. एखाद्या वेळी इतर संत सत्पुरुषांच्या दर्शनाचा योग आल्यास त्यांना क्रमांक 1 प्रमाणेच नमस्कार करावा. फक्त नमस्कार करताना त्यांच्या जागी आपले सद्गुरू बसलेले आहेत अशी तीव्र भावना ठेवावी. 9. आपल्याला हवे असलेले साधनेबद्दलचे पारमार्थिक व इतर मार्गदर्शन केवळ आपल्या सद्गुरूंकडूनच घ्यावे. हे प्रश्न कधीही इतर साधू सत्पुरुषांना विचारू नयेत. त्यांना केवळ नमस्कार करून सवड असल्यास बाजूला थोडा वेळ शांतपणे बसावे. ते इतरांना काही उपदेश देत असले तरी तो ऐकावा, मात्र त्याचे पालन केलेच पाहिजे असे नसते. आपल्या सद्गुरूंच्या व अशा साधूंच्या उपदेशात जर विरोध दिसला तर अशा वेळी आपले सद्गुरू सांगतात तेच करावे. 10. बाह्य नमस्कारापेक्षाही निष्कपट आंतरिक भक्तिभाव आणि सरळ हृदयाने झालेली शरणागती हीच विशेष महत्त्वाची असते. प्रश्न: स्त्री शक्ती स्वरूपा व पूजनीय आहे, तरीही मासिक धर्मात ती अस्पृश्य का मानतात? मासिक धर्म हा निसर्ग नियमानुसार एक शरीर धर्म असताना आज विज्ञान युगातही हे पाळणे योग्य की अयोग्य? उत्तर: आपणास विज्ञान युग म्हणजे काय अभिप्रेत आहे हे देव जाणे, पण विज्ञान युगात सृष्टीचे नियम बदलतात असे काही आहे का? सगळेच शरीर धर्म सगळ्या गोष्टींना सर्व काळ चालू शकतील का? वाहन चालवित असताना झोप घेणे चालेल का? डायनिंग टेबलवर शौचाला बसणे चालेल का?
त्यासाठी या विज्ञान युगातही शहाण्या मंडळींनी काही नियम केलेलेच आहेत ना. तसेच उपासनेच्या प्रांतातही दैवतशास्त्रानुसार काही नियम घातले गेले आहेत. स्त्री जशी मासिक धर्माच्या काळात त्या गोष्टीसाठी अयोग्य अनादरकारी असते, तसेच वीर्यपतनानंतर मलमूत्र विसर्जनानंतर शास्त्रोक्त रीतीने सुशीलभूत न झालेले पुरुषही शास्त्रांनी अयोग्य व अस्पृश्यच मानलेले आहेत. त्यांची वाट काय? प्रश्न. परमार्थात बुद्धिभ्रष्ट कोणाला म्हणावे? उत्तर. आपल्या सद्गुरूंना कळत नाही असे ज्याला वाटते तो अशा बुद्धिभ्रष्टाला अधःपातापासून ब्रह्मदेव देखील वाचू शकत नाहीत. प्रश्न. परमार्थातला महामूर्ख कोण? उत्तर. आपल्या गुरूंना आपल्या सल्ल्याची आणि आधाराची गरज आहे असे ज्याला वाटते तो. परमार्थ अत्यंत सोपा कोणाला असतो? उत्तर. ज्याला गुरुदास्यपूर्वक गुरुभक्तीशिवाय सर्व भावे काही सुचत नाही त्यालाच. प्रश्न. एखाद्याचे कर्म त्याला परमार्थापासून दूर नेते आहे असे केव्हा समजावे? उत्तर. जेव्हा श्री भगवंतांनी अथवा श्री गुरूंचीच अमुक मर्यादा पाळाव्यात असे वागू नये, असा अन्याय करू नये, असा निर्णय घेणे बरोबर नाही, असे केले ते योग्य नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात तेव्हा. प्रश्न. परमार्थातला अंधविश्वास कुठला? उत्तर. मी कसाही वागलो तरी सद्गुरू मला सांभाळतील हाच. कारण बुद्ध्यात शास्त्र, गुरु, देव आणि धर्माच्या आज्ञेविरुद्ध जो वागतो त्याला कोणीही क्षमा करीत नाहीत. प्रश्न. परमार्थात शहाणा कोणाला म्हणावे? उत्तर. सद्गुरु वाक्य आणि शास्त्रांवर संशय न घेता त्याप्रमाणे वागण्याचा आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा चिकाटीने प्रयत्न करतो त्यालाच. प्रश्न. मनात भाव नसताना देव पावतो काय? उत्तर. नाही पावत. प्रश्न. भूतदया म्हणजे नेमके काय? उत्तर. भूतदया याचा अर्थ नीट समजून घ्यावा. आपण दया कोणावर करतो? तर जो दुःखात असतो त्याच्यावर. भूतदयेचा मूलभूत उद्देश असा असतो की समोरील प्राण्यांच्या दुःखाचे निवारण करणे, पण आपण त्यांच्या कोणत्या दुःखाचे निवारण करू शकू यालाही देश, काल, परिस्थितीच्या मर्यादा आहेतच. कोणाला काही खर्चटले लागले असेल, आजार असतील तर आपण त्यावर औषधोपचार करू शकतो. कोणाला अन्न मिळत नसेल तर अन्न देऊ शकतो. द्यायला कापड नसेल तर ते देऊ शकतो. एखाद्याच्या काही व्यावहारिक अडचणी असतील तर तशा अडचणींमध्येही काही वेळा आपण मदत करू शकतो. ही सारी भूतदयाच म्हटली आहे. जसे मनुष्यांच्या बाबतीत तसेच हे प्राण्यांच्या बाबतीतही खरे आहे. पण महात्म्यांनी वास्तविक भूतदया याहून वेगळीच सांगितली आहे. जीवाला जन्ममरणाच्या संकटातून, दुःखातून कायमचे बाहेर काढणे म्हणजेच खरी भूतदया होय. अशी दया फक्त सद्गुरू किंवा देवच करू शकतात. आपण करू किंवा दाखवू शकत नाही. म्हणून आपली भूतदया ही सापेक्ष, मर्यादित असते हे लक्षात ठेवावे. आपण एखाद्या जीवाच्या प्रारब्धात ढवळाढवळ करू शकत नाही. त्याचे भोग आपण आपल्यावर घेऊ शकत नाही किंवा ते टाळूही शकत नाही. फक्त त्याच्या प्रारब्धाचे भोग त्याला सुसह्य व्हावेत म्हणून त्याला मदत करणे याचाच अर्थ आपल्यासाठी भूतदया असा होतो. अशी भूतदया दाखवताना किंवा दाखविल्यावर आपल्या प्रारब्ध योगाने त्याच्याकडून आपणास जर काही त्रास झाला तर तोही सहन करणे याचे देखील नाव भूतदया असेच आहे. परमपूज्य श्री मामा या संबंधात एक कथा सांगायचे. एका वाहत्या विंचवाला एका साधूने पाण्यातून बाहेर काढले. तेव्हा त्या विंचवाने साधूला डंख मारला. साधू कळवळून त्याच्या हातातून विंचू पडून परत पाण्यात वाहू लागला. हाच प्रकार 3-4दा झाला. तेव्हा त्या साधूचा शिष्य म्हणाला, तो विंचू सारखा डंख मारीत असताना
तुम्ही कशाला पुन्हा पुन्हा त्याला वाचवायला जाता? मरू द्या त्याला पाण्यामध्येच. यावर साधू म्हणाला, तो त्याचे काम करतो आहे आणि मी माझे. चावणे हाच त्याचा गुणधर्म आहे. माझे काम आहे भूतदया दाखविणे, त्याला मदत करणे. जोपर्यंत ते शक्य जोपर्यंत ते शक्य आहे तोपर्यंत मी करीत राहीन. या भावनेने भूतदया दाखविली तरच ते योग्य आहे. म्हणून भूतदयेकरता डंख सहन करणेही शिकता आले पाहिजे. तशी सहनशीलता अंगी बांधली पाहिजे. प्रश्न: देहबुद्धी जाण्यासाठी सोपा मार्ग आहे का? उत्तर: त्याकरता सगळ्यात सोपा मार्ग नामस्मरण हाच आहे. देहबुद्धी सहजासहजी फिटत नसते. जर ती फिटायची असेल तर त्यासाठी ब्रह्मभावना दृढ झाली पाहिजे. पण ब्रह्मभावना अशी सहज करता येत नसते. म्हणून प्रथम सगुण परमात्म्याचे ध्यान धरून मग त्यांचे नामस्मरण करीत राहिले पाहिजे. त्यानंतर जर श्री भगवंतांचे प्राकट्य माझ्या हृदयातच आहे अशी भावना आपण करीत गेलो, तसेच मला देहासकट मिळालेले सगळे श्री भगवंतांच्याच कृपेचाच प्रसाद आहे असा विचार करीत गेलो तर देहबुद्धी लवकर जाते. प्रश्न: रास म्हणजे काय? उत्तर: आपल्या ज्या वृत्ती असतात त्यांनाच गोपी असे म्हणतात. भगवती शक्ती हीच राधिका आणि भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत. आपल्या सगळ्या वृत्तींना सोबत घेऊन भगवती जेव्हा सहस्त्रदलात परमात्म्याला मिळते तेव्हाच रास घडतो असे म्हटलेले आहे. तोच वैराग्य शृंगाराचा खरा रास आहे. विषय रस सोडून वृत्ती जेव्हा ब्रह्मरसात लय पाहू लागतात तेव्हा त्यालाच रास असे म्हणतात. प्रश्न: परमार्थाचा अधिकार कसा मिळतो? उत्तर: अधिकार म्हणजे काय? अधिकाराची खाण म्हणजे असते काय? अधिकार हा शुभ प्रयत्नांनी दिन असतो. हे गृहस्थ अधिकारी झाले याचा अर्थ असा आहे की त्यांनी परमार्थाचा अभ्यास केला, प्रयत्न केला, म्हणूनच जन्मजन्मांतराने ते अधिकारी झाले. तसा अभ्यास, तसा प्रयत्न आपण केला तर आपणही अधिकारी होऊ शकतो. प्रश्न: सर्व संत देव एकच समजतात, सर्वच प्रार्थना एकाच ठिकाणी पोहोचतात, असे असतानाही निरनिराळी दैवते का सांगितलेली आहेत? उत्तर: त्यासाठी शिवमहिम्नात फारच सुंदर सांगितलेले आहे. रुचीनाम वैचित्र्याद ऋजू कुटीरत नाना पददूषान. जगात जेवढे म्हणून आपण जीव जन्माला आलेलो आहोत त्यांचा प्रत्येकाचा वासनादृष्ट्या स्वतंत्रपणा आहे. प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते. जे एकाला आवडेल ते दुसऱ्यालाही आवडेलच असे नसते. म्हणून श्री भगवंतांनी स्वतःचे असे एकच रूप ठेवलेले नाही. प्रत्येकाची वासना भिन्न असल्यामुळे त्याच्या वासनेनुसार त्याची आवृत्ती भिन्न असते. शिवाय प्रत्येकाच्या ईश्वरविषयक कल्पनाही भिन्न असतात. म्हणून त्यांच्या कल्पनांमध्ये बसावीत अशी अनंत रूपे श्री भगवंतांनी घेऊन ठेवलेली आहेत. म्हणून जे रूप आपल्याला रुचते तेच मानावे. शेवटी सर्व मार्ग एकाच राजमार्गाला येऊन मिळतात. त्यांच्या भक्तिमार्गालाच येऊन मिळतात. आपण कोठूनही गेलो तरी शेवटी तेथेच येऊन पोहोचतो. सुरुवात मात्र आपल्या रुचीप्रमाणेच करू शकतो. समजा आपण एखाद्याला म्हटले की बाबा रे तू कृष्ण कृष्ण असे नाम घे, पण त्याला ते आवडत नसून